माजी खासदार सुजय विखे तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत ज्योती गाडे यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर पदाचा तसेच धनंजय जाधव यांनी उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारला। आज दुपारी 4:30 वाजता दोन्हीही उमेदवारांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे। मागील काळात दोन्हीही पदासाठी झालेला घोडेबाजार नागरिकांनी पाहिला आहे। मात्र यंदा हा घोडेबाजार थांबवून नगर शहराला स्वच्छ राजकारण देण्याचे काम या निवडीच्या माध्यमातून केले असल्याचे मत माजी खासदार सुजय विखे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। येत्या 3 महिन्यात शहराचा विकास आराखडा तयार करून जनतेसमोर मांडण्यात येणार असून त्या पद्धतीने शहराचा उत्तम विकास केला जाईल असा विश्वास विखे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। नाही, स्पष्ट बहुमत आम्ही जे मागितलं होतं जनतेकडून त्याचं कारण पहिलं एक जो उद्देश होता की हा शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला घोडेबाजार बंद व्हावा, तो आज पहिल्यांदा बंद झाला। ही पहिली वेळ आहे महापौर उपमहापौर निवडीची जेव्हा नेते म्हणून नेतृत्व करत असताना पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना यावं लागलं नाही। भैया आणि आम्ही आता कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे आलो, पण दोन्हीही या पक्षाचे नेतृत्व करणारे लोक न येता सुद्धा आपोआप महापौर उपमहापौर निवड झाली असती। ही पहिली वेळ आहे। नाहीतर तुम्ही सगळे पत्रकार जाणून आहात की ज्या पद्धतीने महापौर निवडीच्या वेळेस जो काही तमाशा या शहरामध्ये व्हायचा, जो काही बाजार मांडला जायचा, तो बाजार जनतेने स्वतः हाणून पाडला। मला आनंद वाटतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर हा अहिल्यानगरमध्ये झाला। आमदार संग्रामभाई जगतापांच्या सहकार्याने त्यांच्या कामाची पावती म्हणून आणि खरं पाहायला गेलं तर स्वर्गीय अजितदादांना एक श्रद्धांजली म्हणून आम्ही हे महापौर पद आणि उपमहापौर पदचं निवड समर्पित करतो। या अहिल्यानगर शहराने जो विश्वास या दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर दाखवला, राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई या दोन्हीही नेत्यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष या सगळ्यांच्या योगदानामुळे हा विजय शक्य झाला। आणि आता आज ही निवड झाल्यानंतर खरं कामाला सुरुवात होईल। प्रश्न प्रचंड आहेत। आमची खरं पाहायला गेलं तर जेव्हा आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि जेव्हा जनतेमध्ये गेलो तर आम्हाला हा विश्वास होता की राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर एकदा झाल्यानंतर माननीय अजितदादांकडे आम्ही जाऊन या शहरासाठी पहिल्या टप्प्यातच लगेच याच मार्चच्या बजेटमध्ये 100 कोटी आणायची तरतूद आम्ही करायचा निर्णय घेतला होता दोघांनी। पण दुर्दैवाने परिस्थिती बदललेली आहे। आज राजकीय परिस्थिती वेगळी झालेली आहे। पण मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि सुनेत्राताईंच्या माध्यमातून या शहराचे प्रश्न आम्ही सोडू शकू, सक्षम पद्धतीने सोडू शकू आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्यावर राहील। तर आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्यानंतर जसे जसे अडचणी समोर येतील तसं त्या अडचणींना सामोरे जाऊन आम्ही काम करत राहू।